राज ठाकरेंच्या विरोधामधील याचिका ऐकण्यास नकार दिलेला आहे। सर्वोच्च न्यायालयानं याचिका ऐकण्यास नकार दिलाय। राज ठाकरेंच्या विरोधामध्ये भाषावादावरती याचिका दाखल करण्यात आली। याचिकाकर्त्याला मुंबई हायकोर्टात जाण्यास सल्ला देण्यात आला आहे। मुंबई हायकोर्ट बंद आहे का असा सवाल उपस्थित केलेला आहे। सुप्रीम कोर्टानं ही फक्त प्रसिद्धीची याचिका आहे का असाही प्रश्न विचारलेला आहे। उच्च न्यायालयाला अशी मदत देता येऊ शकत नाही का असंही विचारलेलं आहे। विशाल पाटील या संदर्भातली माहिती देतात। विशाल, नेमकं काय म्हटलेलं आहे कोर्टानं? तृप्ती, याचिकाकर्ता हा थेट सुप्रीम कोर्टात गेला होता। आपल्याला माहिती आहे मध्यंतरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ज्या पद्धतीचा राज्यामध्ये भाषावाद जो काही निर्माण झाला होता, याच अनुषंगानं राज ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशी याचिकेत मागणी करण्यात आली होती आणि याच बाबतीत ही याचिका ऐकून घेण्यास सुप्रीम कोर्टानं नकार जो आहे हा दिलेला आहे। त्याचसोबत याचिकाकर्त्याला खडेबोल सुद्धा जे आहेत हे सुप्रीम कोर्टानं सुनावलेले आहेत। सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश BR गवई यांच्या खंडपीठानं वकील घनश्याम उपाध्यायांना असं विचारलं की बॉम्बे हायकोर्ट बंद आहे का, अशा पद्धतीचा सवाल त्यांनी केला आणि अशा पद्धतीच्या याचिका या फक्त प्रसिद्धीसाठीच केल्या जातात अशा पद्धतीचं थेट त्यांनी एक मत सुद्धा जे आहे हे त्यांनी व्यक्त केलेलं आहे। फक्त प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी म्हणून ही याचिका केलंय का, अशा पद्धतीचा सवाल जो आहे हा त्यांच्यावरती करण्यात आला आणि राज ठाकरे यांच्या विरोधात जी याचिका सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आली होती ही ऐकून घेण्यास सुप्रीम कोर्टानं स्पष्टपणे नकार दिलेला आहे। तृप्ती, हा एक मोठा झटका म्हणावा लागेल याचिकाकर्त्यांना आणि अर्थातच राज ठाकरे यांना मोठा दिलासा। विशाल, धन्यवाद संपूर्ण माहिती करता।